संदर्भातले आहे, कारण बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात झिशान सिद्दीकींनी खळबळजनक दावे केलेले आहेत। झिशान सिद्दीकींनी पोलिसांना दिलेल्या जबाबात 10 बिल्डर्स आणि मोहित कंबोजचं नाव घेतल्याची देखील माहिती सध्या तरी मिळते। तर टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे। हत्येच्या दिवशी वडिलांनी लिहिलेल्या डायरीमध्ये भाजप नेते मोहित कंबोज यांचं नाव असल्याचा उल्लेख झिशान सिद्दीकी यांनी केला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। झिशान सिद्दीकी यांनी आता कंबोजवरती आरोप केलेले नाहीयेत, मात्र सिद्दीकी यांनी ज्यांच्यासोबत शेवटच्या गप्पा मारल्या आहेत ते मोहित कंबोज असल्याचं झिशान सिद्दीकी यांनी म्हटलंय। झिशान सिद्दीकींनी केलेल्या आरोपात मुंद्रा बिल्डर्स, पृथ्वी चव्हाण, शाहिद बलवा, शिवालिक व्हेंचर्स, अदानी नबील पटेल, विनोद गोयंका आणि ओंकार बिल्डर्स या नामांकित बिल्डर्सच्या नावांचा उल्लेख आहे। तर SRA प्रकल्पात नागरिकांची बाजू घेतल्यानेच हत्या झाल्याचा दावा झिशानने केल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे। दुसरीकडे बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत बिश्नोई गँगनेच ही हत्या केली, त्यांचाच हात आहे या दाव्यावर मात्र मुंबई पोलीस सुद्धा ठाम असल्याचं आपल्याला बघायला मिळते। एकंदरीत जर आपण बघितलं तर बिल्डर आणि नेत्यांनी झिशान सिद्दीकी यांना मारलंय का, हा सवाल आता उपस्थित झालेला आहे, कारण तसं म्हणणं झिशान सिद्दीकी यांचं आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे। वडिलांनी झोपडपट्टी वासियांना पाठीशी घालून शत्रू केलं असं झिशान सिद्दीकींचं म्हणणं आहे। पृथ्वी चव्हाण, शाहिद बलवा, शिवालिक व्हेंचर्स, अदानी नबील पटेल, विनोद गोयंका आणि ओंकार बिल्डर्सवरती अनेक आरोप आहेत। मुद्रा बिल्डर्सच्या पुनर्विकास प्रकल्पावर कंबोज यांना चर्चा करायची होती असंही झिशान सिद्दीकी यांचं म्हणणं आहे। टाइम्स ऑफ इंडियाच्या हवाल्यानं खरं तर हे आरोप आहेत। हत्येच्या दिवशी वडिलांच्या डायरीमध्ये मोहित कंबोज यांचं नाव होतं असंही झिशान सिद्दीकी यांनी म्हटलेलं आहे। झिशानने मोहित कंबोज यांच्यावर आरोप मात्र कुठले केलेले नाहीये, केवळ संवाद साधण्यात आला किंवा भेट झाली असंच यावेळी झिशानचं म्हणणं आहे। दरम्यान आता बाबा सिद्दीकी यांची हत्या होण्याआधी त्यांच्याशी काही तास बोलणं झालेलं होतं, मात्र चार्जशीटमध्ये आपलं नाव नाहीये असं स्पष्टीकरण भाजप नेते मोहित कंबोज यांनी दिलं आहे। जिस हिसाब से जीशान जी का स्टेटमेंट को घुमा फिरा के कुछ मीडिया हाउसेस बताना चाह रहे हैं, तो मैं ऐसी छोटी रिपोर्टिंग के लिए ऐसी निंदा करता हूं और साथ ही साथ मैं बताना चाहूंगा कि इसके अंदर जो घटना हुई, बाबा सिद्दीकी जी का जो मर्डर हुआ, इसकी सच्चाई बाहर आनी चाहिए और सख्त से सख्त सजा आरोपियों को मिलनी चाहिए और मुंबई पुलिस को इसके पीछे की सच्चाई क्या है, क्या इसका एंगल है, ये लोगों के सामने सच जल्द से जल्द लाना चाहिए। तर सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये मोहित कंबोज यांचं नाव आलंय। त्यानंतर संजय राऊतांनी आता त्यांच्यावरती निशाणा साधलेला आहे। विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीसांना खांद्यावर उचलून नाचणारे तेच कंबोज होते ना असं म्हणत राऊतांनी ही टीका केलेली आहे। तो बाबा सिद्दीकी हत्याकांड में के बयान में मोहित कंबोज का नाम आया है, जिसके साथ आखिरी बात बाबा सिद्दीकी हुई। मुझे मालूम नहीं कि ये मोहित कंबोज शायद यही है जिसने महाराष्ट्र का जो चुनाव की रिजल्ट है उसके बाद देवेंद्र फडणवीस को कंधे पर उठाकर नाच रहे थे। शायद लगता है यही व्यक्ति है ये, बराबर ना, यही है ये। आणि यानंतर पुढे बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 मध्ये। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे, कारण राज्यात फेब्रुवारीनंतर पोलिसांचे 10,000 पदं भरली जाणार आहे। राज्याची वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्यांचं वाढलेलं प्रमाण पाहता कर्मचाऱ्यांवर गुन्ह्यांच्या तपासाचं ओझं वाढलंय, त्यामुळे पोलीस भरतीचं नियोजन करण्यात आलंय। सध्या वाढत असलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता पुण्यात पोलिसांची अहोरात्र गस्त असेल। कॉप 24 या उपक्रमाअंतर्गत 726 पोलीस गस्त घालतील आणि हे कर्मचारी 21 ते 30 वयोगटातील असल्यानं तत्पर सेवा देण्यास देखील सक्षम आहे। 12 तासांच्या 2 शिफ्टमध्ये हे पोलीस काम करतील। सोमवारी वक्फ बोर्डासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त समितीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांकडून वक्फ संदर्भात आलेल्या सुधारणांवरती चर्चा झाली। यात सत्ताधाऱ्यांकडून आलेल्या सुधारणांपैकी 12 सुधारणा मंजूर झाल्या, तर विरोधकांच्या मात्र सर्व सुधारणा फेटाळल्यात। केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी गाईडलाईन्स जारी केल्या आणि या योजनेमध्ये आता 15 फेब्रुवारीनंतर या रेशन कार्ड धारकांना लाभ मिळेल। केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करणं अनिवार्य केलंय, त्यामुळे आता ज्या लोकांनी ई-केवायसी केलेलं नाहीये त्यांना रेशन मिळणार नाहीये। रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करणं बंधनकारक आहे।
राज्य सरकारने 1 एप्रिलपासून रेडी रेकनरच्या दरात 10% वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. कोरोनाच्या संकटानंतर प्रथमच रेडी रेकनरच्या दरात सुधारणा होणार आहे. त्यातून मिळणाऱ्या मुद्रांक शुल्काच्या रूपानं राज्याच्या तिजोरीमध्ये 75,000 कोटींचा महसूल जमा होण्याची सरकारला अपेक्षा आहे. रेल्वेने अहमदाबादमधील कोल्ड प्ले कार्यक्रमासाठी विशेष गाड्या सोडल्या. मात्र दिल्लीमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष गाड्या चालवण्यास रेल्वेने नकार दिला. त्यामुळे आता संमेलनासाठी आयोजकांना 50 लाख भरून रेल्वे गाडी आरक्षित करावी लागणार आहे. नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 17 एप्रिल रोजी उद्घाटन होणार आहे. मे महिन्यामध्ये देशांतर्गत सेवा आणि जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू होतील. दरम्यान 150 उड्डाणं मुंबई विमानतळावरून नवी मुंबई विमानतळावरती स्थानांतरित केली जाणार आहे. त्यानंतर मुंबई विमानतळाचं एक टर्मिनल पुरळ बांधणीसाठी बंद करण्यात येईल. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खंडाळा बोरघाटात एका बाईक रायडरचा अपघात झालाय. हा भयंकर अपघात मोबाईलमध्ये कैद झाला. बाईकचा चक्काचूर झालाय, दुचाकीस्वार जखमी झालाय. अनेक बाईक रायडर्स लोणावळ्यामध्ये बाईक रायडिंग करण्यासाठी येतात, त्यामुळे अपघातांचं प्रमाण या ठिकाणी वाढत असल्याचं बघायला मिळतं. धाराशिवमधल्या भूम तालुक्यातल्या माणकेश्वर या ठिकाणी ऐतिहासिक महादेव मंदिर आणि लक्ष्मी आई मंदिरादरम्यान संरक्षक भिंत बांधली गेली आहे. यामुळे भाविकांना त्रास होत असल्यानं भिंत हटवून गेट बांधण्याची मागणी केली जाते. या मागणीसाठी अंधारे महाराज यांनी आमरण उपोषण सुद्धा सुरू केलंय. पालघर या ठिकाणच्या अशोक धोडी अपहरण प्रकरणामध्ये पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये दिसत आहे. घोलवड पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. 40 पोलिसांच्या पथकाद्वारे थोडींचा शोध घेतला जातोय. थोडी शिंदे गटाचे 10 विधानसभा समन्वयक राहिलेले आहेत. 7 दिवसांपासून ते गायब आहेत. येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत जुगार अड्ड्यावरती कारवाई झालेली आहे. 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 9,270 रोख रक्कम, 2 मोटरसायकल आणि 8 मोबाईल असा एकूण 1,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मटका मालक बंटी मिश्राला पोलिसांनी ताब्यात घेतलं. गुन्हा सुद्धा दाखल केला. भुसावळ या ठिकाणी एक रेशन कार्ड एक साडी या योजनेचा शुभारंभ वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आलाय. या प्रसंगी लाभार्थी महिलांना साड्यांचं वाटप करण्यात आलं. या योजनेअंतर्गत राज्यातील 24,87,375 अंत्योदय शिधापत्रिका धारक लाभार्थी महिलांना लाभ मिळेल. हत्येच्या प्रयत्नात मालेगावमधील 2 आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर आरोपींनी न्यायालयाच्या आवारातून पळ काढला. त्यातील एक आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलंय, तर आरोपी पळून जात असतानाचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झालाय. दुसऱ्या आरोपीचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. पतीने पत्नीला फिरायला घेऊन जाण्यास नकार दिला आणि या रागातून पत्नीने 3 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण केली. प्लास्टिकच्या पाईपने 3 वर्षांच्या मुलाला मारहाण केली. वडिलांच्या फिर्यादीवरून घाटकोपर पोलिसात मुलाच्या आईवर गुन्हा दाखल झाला, तर मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जीबी सिंड्रोमने राज्याचं टेन्शन वाढवलं. पुण्यात जीबी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या वाढली. आता 111वर गेली आहे. 17 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. याआधी पुण्यात कामाला असणाऱ्या सोलापूरच्या एका तरुणाचा देखील मृत्यू झाला आणि या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट झालं आहे. पुण्यात थैमान घालणाऱ्या गुइलेन बॅरे सिंड्रोमचा आता विदर्भामध्ये शिरकाव झाला. नागपूरमध्ये जीबीएसचे 6 रुग्ण आढळले. त्यामध्ये नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये 4 तर इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये 2 रुग्ण आहे. यामध्ये काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचं देखील सांगितलं जात आहे. कोल्हापूरमध्ये जीबी सिंड्रोमचे 2 रुग्ण आढळले. कोगनोळी या ठिकाणी आता 60 वर्षांच्या वृद्धाला, हुपरी या ठिकाणी 6 वर्षाच्या बाळाला लागण झाली आहे. सीपीआर रुग्णालयामध्ये महिन्याला 5 ते 6 जीबीएसचे रुग्ण दाखल होत आहे. ठणठणीत ते बरे होत आहे, हा दावा सीपीआर प्रशासन करत आहे. सोलापुरात जीबी सिंड्रोमचे आणखी 2 संशयित रुग्ण आढळले. रुग्णांचे सॅम्पल महापालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणीसाठी दिले. दरम्यान याआधी सोलापूरमध्ये जीबी सिंड्रोमने एका सीए तरुणाचा मृत्यू झालेला आहे. त्यानंतर प्रशासन देखील अलर्ट झालं आहे. राज्यात जीबीएसचा धोका वाढतोय. केंद्र सरकार अलर्ट झालंय. केंद्राचे उच्चस्तरीय पथक राज्यात तैनात आहे आणि या समितीमध्ये 7 तज्ज्ञांचा समावेश आहे. रुग्णाचं व्यवस्थापन आणि नियंत्रण यामध्ये सरकारला समितीची मदत असणार आहे. तर आढळून आलेल्या परिसरामध्ये 25,578 घरांचं सर्वेक्षण सुद्धा करण्यात आलेलं आहे. एक ब्रेकिंग न्यूज बघूयात. सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणातला आरोपी अर्थातच वाल्मिक कराड याच्या संदर्भात खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला. काही दिवसांनी वाल्मिक कराड हा राजकारणात येईल आणि तो भाजपच्याच गोटात असेल असं यावेळेस राऊतांनी म्हटलं असल्याचं बघायला मिळालेलं आहे. तर वाल्मिक कराडला सोयीसुविधा पुरवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळेस केला आहे.
दमानिया यांच्या आधी तिथं आंदोलन सुरूच होतं, लोक रस्त्यावर आलेच होते. सुरेश धस यांनी तर तांडव केलेलं आहे आणि अंजली दमानिया यांचाही भाजपचाच संबंध आहे किंवा संघ परिवाराशी असेल फार तर. त्याच्यामुळे काय होईल आज फैसला यात पडू नका, काहीच फैसला होणार नाही. काही दिवसांनी वाल्मिक कराड हे राजकारणात येतील आणि ते भाजपच्याच गटामध्ये बसलेले असतील. तर मकुका अंतर्गत अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराड याच्या दिमतीला बीडमधील 26 पोलिसांची गँग काम करते आहे. कोण आहे ते 26 पोलीस आणि कराडसाठी काय काम करतात त्यावरचा हा रिपोर्ट. वाल्मिकच्या पेरोलवर 26 पोलीस. कराडचं बीड मधलं नेटवर्क फोडणार. देसाईंचा इशारा, फडणवीसांकडे ही तक्रार. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असलेला आरोपी वाल्मिक कराडबाबत दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता बीडमध्ये कराडच्या मर्जीतील पोलिसांची टोळी असल्याचा खळबळजनक आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी केलाय. 3 पोलीस उपअधीक्षकांसह तब्बल 26 पोलिसांची यादीच देसाईंनी जाहीर केली. या यादीमध्ये कुणाचा समावेश आहे पाहूया. दिलीप गित्ते पोलीस उपअधीक्षक, डापकर पोलीस उपअधीक्षक, राजकुमार मुंडे पोलीस उपअधीक्षक, प्रवीण बांगर पोलीस निरीक्षक, घुगे सहाय्यक पोलीस निरीक्षक, बाळराजे दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक, रंगनाथ जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक, सुरेश बनसोडे सहाय्यक पोलीस निरीक्षक, संदीप दहिफळे सहाय्यक पोलीस निरीक्षक, संजय राठोड अतिरिक्त पोलीस, भागवत शेलार स्थानिक गुन्हे शाखा, सचिन सानप स्थानिक गुन्हे शाखा, राजाभाऊ ओताडे स्थानिक गुन्हे शाखा, त्रिंबक चोपणे केज पोलीस, कागणे सतीश पोलीस, बांगर बाबासाहेब पोलीस, विष्णू फड पोलीस, शेख जमीर पोलीस, चोवले पोलीस, रवी केंद्रे पोलीस, बापू राऊत पोलीस, भास्कर केंद्रे पोलीस, गोविंद भत्ताने पोलीस, विलास खरात पोलीस, बाळा ढाकणे पोलीस, अमोल गायकवाड पोलीस ड्रायव्हर. बीडमधील गुंडागर्दी रोखण्यासाठी यादी जाहीर केलेल्या पोलिसांची बदली करण्याची मागणीही देसाईंनी केली आहे. गृहमंत्र्यांना हीच विनंती करेन की यापुढे तरी सगळ्या केसेस जे काही प्रकरणं आहेत त्याचा पारदर्शक तपास होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वाल्मिक कराडच्या टोळीचा जर आहे तो पर्दाफाश करणं किंवा ते जर पूर्ण थांबवायचं असेल तर या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची जी आहे ती बदली बीडच्या जिल्ह्याच्या बाहेर करणं गरजेचं आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये स्थापन केलेल्या एसआयटीतील पोलीस अधिकारी हे वाल्मिकच्या मर्जीतील असल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर सरकारवर एसआयटीतील अधिकारी बदलण्याची नामुष्की आली. त्यानंतर आता बीडमधील तब्बल 26 पोलीस वाल्मिक कराडच्या पेरोलवर काम करत असल्याचा धक्कादायक आरोप होत असल्यामुळे त्यांच्याबाबत गृहमंत्री असलेले राज्याचे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे आता लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. यानंतर पुढे बातम्यांचा वेगवान आढावा. धनंजय देशमुख यांच्यासह मस्साजोग या ठिकाणी ग्रामस्थ अंतरवालीच्या दिशेने रवाना झाले. मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन चर्चा करणारे, उपोषण देखील करणारे अशी माहिती धनंजय देशमुख यांनीच दिली आहे. सरपंच संतोष देशमुख, महादेव मुंडे यांच्यानंतर आता सौरभ नावाच्या मुलाच्या मृत्यूचं प्रकरण समोर आलंय. सौरभ नावाच्या 28 वर्षीय तरुणाला तलावात बुडवून मारलं. मात्र वाल्मिक कराडने पोलिसांना फोन केल्यानं सौरभच्या हत्येची तक्रार घेण्यात आली नाही असा आरोप दमानी यांचा आहे. तृप्ती देसाईनंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी खळबळजनक दावा केला. आकाच्या जवळपास फक्त 26 पोलीस नसून 200 पोलीस हे आकाचे प्रेमी आहेत आणि या सगळ्यांची यादी गृहमंत्र्यांकडे देणारे अशी माहिती धस यांनी दिली आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून याचिका देखील दाखल करण्यात आली. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच सुनावणी होणार आहे.
काल एका चिमुकल्याने आपल्या आईच्या ऑपरेशन संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि मदत मागितली. अजित पवार यांनी तत्परतेने त्या चिमुकल्याला मदत केली. आमदार रोहित पवार यांनी देखील मदतीचा हात यानंतर दिलेला आहे. व्हिडिओ कॉलद्वारे मुलाच्या आईची तब्येत विचारलेली आहे, चौकशी केलेली आहे. सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मित्रपक्षावर मोठा आरोप केलेला आहे. माझा पराभव करण्यासाठी मुंबईपासून सांगोल्यापर्यंत सर्वांनीच प्रयत्न केलाय असा अप्रत्यक्ष आरोप शहाजीबापू पाटलांनी केला. माझा पराभव झाल्यानं अनेकांना असुरी आनंद झालाय असंही पाटील म्हणाले. येत्या 5 वर्षात 25,000 स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्यास अर्थमंत्र्यांनी मान्यता दिली. एसटी महामंडळाला दरवर्षी 5,000 याप्रमाणे 5 वर्षांमध्ये 25,000 नव्या एसटी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. माढ्यातून प्रथमच निवडून आलेले शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील आता ॲक्शन मोडवर आलेत. तर मतदारसंघातील लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी दर सोमवारी जनता दरबार घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पहिल्या जनता दरबारात नागरिकांचा मोठा प्रतिसादही बघायला मिळाला. येत्या 5 वर्षात 25,000 स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्यास अर्थमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. एसटी महामंडळाला दरवर्षी 5,000 याप्रमाणे 5 वर्षांमध्ये 25,000 नव्या एसटी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे. एसटी भाडेवाढीचा निर्णय आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना माहितीच नव्हता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एसटी भाडेवाढीचा निर्णय घेतल्याचं प्रताप सरनाईक म्हणाले. साम टीव्हीला सरनाईकांनी एक्सक्लुझिव्ह माहिती दिली. धाराशिवमध्ये एसटी दरवाढीच्या विरोधात ठाकरे गटानं आंदोलन केलं. तुम्ही बुलेट ट्रेनला पैसे देतात आणि ज्या एसटीमध्ये गोरगरीब जनता फिरते, प्रवास करते त्यांची भाडेवाढ करतात. या विरोधात ठाकरे गटाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. एसटी भाडेवाढीच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला. ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी नांदेड शहरातील मध्यवर्ती बस स्थानकासमोर चक्काजाम आंदोलन केलं. एकीकडे लाडक्या बहिणींना 1,500 रुपये तर दुसरीकडे भाडेवाढ करून जनतेच्या खिशाला कात्री लावल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळेस केला. नागपूरमधून एक धक्कादायक बातमी आहे. मृत्यूनंतर काय होतं हे पाहायचं आहे अशा आशयाची चिठ्ठी लिहून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. या मुलीने चाकूने आपला गळा चिरलेला आहे आणि हाताची नस कापली आहे आणि आपलं जीवन संपवलं आहे. ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेलेल्या 17 वर्षांच्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली. ही धक्कादायक घटना नागपूरच्या धंतोला पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली आहे. नागपूरमध्ये 17 वर्षीय मुलीने स्वतःचा गळा चिरला, हाताची नस सुद्धा कापली. तरुणी रात्रभर ऑनलाईन गेम खेळत होती. डेथ हा शब्द गुगलवरती वारंवार सर्च करत होती. सकाळी आई वडिलांना ती रक्ताच्या थारोळ्यात सापडल्या. आत्महत्या करण्यासाठी मुलीने ऑनलाईन चाकू सुद्धा मागवल्याची माहिती आहे. पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. यवतमाळच्या आणि या ठिकाणी पोलीस स्टेशन बांधकामासाठी बेमुदत उपोषण केलं जाते. तहसीलदारांनी आता वरिष्ठांना खोटा अहवाल सादर करून दिशाभूल केल्यानं प्रकरण 2 वर्ष प्रलंबित आहे. या अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी यासाठी हे उपोषण सध्या तरी केलं जातं. वाशिमच्या रिसोड शहरातील चिजाव चौकात एका हॉटेलला आग लागली असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान या आगीत शेजारच्या सलूनच्या दुकानानं पेट घेतला. दोन्ही दुकानं जळून खाक झाली आणि या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय. आगीचं कारण मात्र अद्यापही कळू शकलेलं नाही. मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे आणि या आंदोलनात बीडचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे सुद्धा आता सहभागी झाले असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातल्या अंतरवालीमध्ये सामूहिक उपोषण सुरू आहे. दरम्यान प्रकृती बिघडल्यानंतर देखील जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठामच असल्याचं बघायला मिळत आहे.